हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती। सगळ्या ताईंना अंगारक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गॅलरी वगैरे स्वच्छ पाण्याने धुतली होती, झाडांनाही पाणी टाकलेलं होतं आणि सकाळी मिस्टरांना खिचडी वगैरे करून दिलेली होती। त्यानंतर मग कारण मिस्टर ड्युटीला जातात, त्यानंतर मग घरातला आवरावर माझी सुरू होते आणि सई पण झोपलेली होती आज। तर घर झाडून फरची वगैरे पुसून घेतली, किचन ही क्लीन वगैरे केला, तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। चला तर आता घरातली सगळी काही कामं आवरली होती, सगळं घर आवरून झालेलं होतं आणि आई म्हणजे तुम्ही म्हणशाल सासूबाई व्हिडिओमध्ये दिसत नाही, तर आई अजून आलेल्या नव्हत्या, आई गेल्या नंदबाईंच्या घरी, तर त्या काय आलेल्या नव्हत्या। आता घरातलं सगळं आवरून मी जाणार होती मम्मीकडे, कारण तेही तिलाही म्हणजे एक चिंता असते की दिवसभर घरी असते आणि सई पण असते। आता मला 7वा महिना चालू आहे ना, आणि लहान मुलं घरामध्ये असले की थोडी दगदग होऊनच जाते, त्यामुळे मग मलाही थोडा विकनेसपणा वाटतो। तर मग ती बोलते तुझं आवरल्यानंतर येत जा। तर आता माझं घरातलं सगळं आवरलं आणि आता मी चालली आहे मम्मीकडे। चला तर आता मी ना दुपारी गेली होती, तर पुढे व्हिडिओ आहे तर तुम्हाला मी शेअर करते। त्यानंतर मार्केटमध्ये मी गणपती बाप्पांसाठी हार वगैरे घेऊन आली, कारण आज होती अंगारकी चतुर्थी आणि मामाच्या इथून ना मस्त असं जास्वंदीचं फूल आणलेलं होतं, तेही गणपती बाप्पांना वाहिलं, खूप छान वाटत होतं ना। गणपती बाप्पांना हार आणला होता तोही घातला, त्यानंतर देवघरही सजवलं। चला तर घरातली जे पण माझे कर्तव्याचे जेही असतात कामं ते करते, दोन्ही असं काही नाही की मी मम्मीकडे गेले की सासर पूर्ण सोडून देते, असं काही नाही। तर तुम्ही कमेंट करताना थोडं विचारपूर्वक करत जा। आणि इकडे आता आहे ना, आणि मम्मी त्यांनी कॉल करून बोलवतात त्या मला, कारण त्याही म्हणतात तू एकटीच आहे तर इकडे येत जा असं। तर आता शेवई पण बंद केली, मिस्टर बोलतात आता करू नको, तर मग शेवई पण बंद केली। पण जेव्हा पण शेवई चालू होती ना, तर इकडं कुरिअर ऑफिस जवळ पडायचं, त्यामुळे मी मम्मीकडे यायची आणि शेवईचं करत असायची। आणि आपल्या साड्यांचा बिझनेस पण आहे, त्यामुळे मग यावं जावं लागतं आणि मम्मीच्या घरापासून माझं घर 10 मिनिटाच्या अंतरावर, त्यामुळे येत जात राहते। चला मी काही जास्त लोड घेत नाही, पुढचा व्हिडिओ कंटिन्यू छान मस्त हॅपी राहायला पाहिजे, मी हॅपीच राहते। आता सायंकाळची माझी पूजा वगैरे झाली, तर मस्त तुळस बघा किती छान मस्त असं छोटंसं रोप आलं होतं झाडामध्ये, तर मी आता इथे तुळशीमध्ये लावलं आहे ना, खूप छान वाटत होतं। तर इकडे धूप वगैरे लावून दिलं, इतकं प्रसन्न वाटतं ना, बाकीच्या झाडांमध्येही खूप छान वाटत होतं। बाहेर पण उंबरठ्यामध्ये मी इकडे ना रांगोळी वगैरे काढली, धूप वगैरे लावला आणि छान मस्त सकाळचीच माझी रांगोळी वगैरे काढणं असतं। आणि आता घरामध्ये गणपती बाप्पांची मंत्र लावलेली होती आणि आता मस्त मोदक वगैरे करायचे होते, तर पुढे तुम्हाला दाखवतेच। देवघरही मस्त सजवलेले आहे, तर चला तुम्हीही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या व्हिडिओ मार्फत। आणि कशी वाटली पूजा, कसं वाटली सजावट कमेंटमध्ये नक्कीच सांगा। गुड इव्हिनिंग। चला आज आहे अंगारकी चतुर्थी, सगळ्या ताईंना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। चला आज उपवास होता आणि आता मोदक वगैरे तळतीये,
आणि आज आहे ना मम्मीने पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. आणि मी म्हटलं ते म्हणजे मी पण करणार होती मस्त रसपुरी बटाट्याची चटणी, पण मग आईन ते काय झाले नाही. तर मम्मी बोलले तर तुम्ही दोघेच आहे तर मग पुरणपोळीचा डबा वगैरे पाठवून देते, काय करत नको वस्तू. गणपती बाप्पांसाठी मस्त मोदक वगैरे कर. मग आता माझी देवपूजा चालू आहे, घरामध्ये गाणी लावलेली, इतकं प्रसन्न वाटतंय. तर मोदक वगैरे केलेले, मग स्वयंपाक नाही केला आज, तर डबा येणार आहे. चला तर व्हिडिओ स्किप न करता बघा. वहिनीचा आग्रह होता की तुम्ही काही करू नका, आम्ही स्वयंपाक करणार आहे. मग मम्मी वहिनी दोघी मिळून स्वयंपाक करताय. आता मी चालली आहे गणपती बाप्पांना. चला तर आता ना थोडासा विकनेसपणाही वाटतो, थोडंसं कंबर वगैरे दुखण्याचा पण मला त्रास आहे. तर मग आज मम्मी बोलली होती की आम्ही म्हणजे पुरणपोळी करणार आहे, तर मग तू काही करत बसू नको असं स्वयंपाक वगैरे. तर हे मी गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी मस्त मोदक वगैरे केले. नाही तर माझा प्लॅन होता मस्त म्हणजे रसपुरी करण्याचा, पण मग ती बोलली की पुरणपोळी सईला पण खूप आवडते, तर पुरणपोळी वगैरे देईल असं तुम्हाला. तर आता आम्ही दर्शनाला आलो होतो गणपती बाप्पांच्या. गर्दीही भरपूर होती, खूप गर्दी असते. तर आमचंही दर्शन छान मस्त झालं आणि त्यानंतर मग घरी गेलो. गणपती बाप्पा मोरया, सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर घंटी शोभे मा. चला तर हा ना आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तुमच्यासोबत शेअर करते. तर गौरव मामा त्यांनी केळवणाच्या दिवशी मस्त आईस्क्रीम आणलेलं होतं, चॉकलेट आईस्क्रीम. तर आता आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं थोडीशी खरेदी करायला. तर हा अंगारकी चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. चला तर इकडे ना मग सौरभ भाऊने कट वगैरे केला, आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली वगैरे आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये गेलो. तर आता आमची खरेदी तर झालेलीच होती, पण सईची बाकी होती आणि मम्मीलाही थोडीशी खरेदी करायची होती. तर गंठण वगैरे बघायचं होतं, तर मम्मीही आली होती. आम्ही सगळे चालू शॉपमध्ये, सगळ्यांच्या आवडीने घेतलं का मग छान वाटतं. आणि आम्ही कोणतीही खरेदी असो आम्ही सगळे काही सोबत जात असतो. हे बघा, ही एक वेअर करून बघितली, खूप छान वाटत होती, पण त्याचे पॅन्डल मम्मीला काही आवडले नव्हते, त्यामुळे पुन्हा आम्ही एक दोन म्हणजे भरपूर बघितले. त्यानंतर खरेदी केली, तुम्हाला दाखवते कोणतं घेतलं आम्ही असं. आणि तिथेच मागे मस्त चहाचं दुकान होतं आणि आता 5, 5:30, 6 वाजत आलेले होते. तर मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर पुढच्या खरेदीला सुरुवात केली. फक्त ना सईचीच खरेदी करायची होती, कारण आता आपल्या साड्या आम्ही लग्नासाठी साड्या तर आपल्याच कलेक्शनमधून घेतलेल्या आहे, खूप छान आहे. त्या पण तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे, त्या पण दाखवेल. तर आता तुम्हाला माहिती कलांजली आलेली आहे, खूप छान साड्या आलेल्या आहे, व्हिडिओ आलेला आहे. नक्की मायलेकी साडीज कलेक्शनला व्हिजिट करा. तर इतक्या सुंदर साड्या आहे आणि त्याही एकदम कमी दरामध्ये. त्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, थोडीशी खरेदी करायची होती आम्हाला. सईची शॉपिंग बाकी होती. आता साड्या काय आम्ही आपल्याच कलेक्शनमधून आम्ही साड्या खरेदी केल्या आहे, ज्या काही लग्नाच्या घेतलेल्या आहेत त्या. तर सईचा ड्रेस खरेदी करायचा होता आणि आम्ही ना 1 ग्रॅम सोनंही खरेदी करायला गेलो होतो. तुम्हाला माहिती आहे आता सोन्याचे इतके भाव वाढलेले आहे आणि सोनं घालणंही कठीण झालेलं आहे. तर आम्ही मम्मीसाठी मस्त अशी पट्टीची पोत घ्यायला गेलो होतो. हे बघा, त्याची डिझाईन वगैरे मस्त आहे. तर नवीन निघालेले हे पॅन्डलची डिझाईन, तर खूप छान आहे. एकमध्ये असं डायमंडवाणी वाटतं, पण त्याला ना ती म्हणजे अशी डिझाईनच आहे. तर ती पण गोल्डमध्येच आहे, पण खूप छान वाटते. आणि पट्टीची पण नवीन डिझाईन आलेली होती तिथे, तर खूप छान वाटते घातल्यानंतर. तर ही एक मम्मीसाठी आम्ही त्या दिवशी खरेदी केली. आता मम्मीने वेअर केलं तुम्ही बघशालच. आणि बऱ्याच काही विचारतात, आम्ही जे एक साडीचे व्हिडिओ वगैरे करताना दाखवतो घालतो, ती पण म्हणजे आमची ती तर ज्वेलरीमधलीच आपली नकली होती, ती 350 रुपयाची, ती पण सगळ्या ताईंना आवडते. तर मग ही एक 1 ग्रॅममध्ये घेतलेली आहे.
आणि हे एक त्यावरती आम्हाला हे गिफ्ट भेटलेले, छोटं गंठण भेटलेले आहे. हे पॅन्डलचंच आहे हे, पण हे मोठ्या मंगळसूत्रावर भेटलेले आहे छोटं. याची पण डिझाईन छान आहे. हे मोठ्यावर भेटलेलं आहे आम्हाला, हे फ्रीमध्ये. आणि तिला तिथे ना हे कानातले आवडले, तर त्याची डिझाईन खूप छान होती. मग तिने हे कानातले तिच्यासाठी घेतलेले, म्हणजे डेली वेअरसाठी पण चांगलेले आणि लग्न कार्यामध्ये पण घालायसाठी छान आहे. तर अशी आमची ही 1 ग्रॅम सोन्याची खरेदी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही सिन्नरच्याच एका शॉपमधून खरेदी केलेली आहे. आणि मग सईला लग्नाला ड्रेस घ्यायचा होता आणि सईसाठी पण ड्रेस घेऊन आलो आम्ही. तर सईसाठी हा घागरा घेतलेला आहे रात्रीच्या लग्नासाठी, आणि वैदिकला नऊवार घालणार आहे. आता सईचीच खरेदी बाकी होती, ती पण केली. चला, तर कशी वाटली आमची खरेदी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. सगळ्या ताईंना बाय बाय.